पाहता पाहता 1 महिना झाला. गीता आता बरीच स्वस्थचित्त झाली होती. सिस्टर विद्याबेनची आता डे ड्युटी सुरू झाली होती. मुलांच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. त्यांच्या परीक्षेची तयारी करून पाठांतर करून घेण्याचं काम तिने गीतावर सोपवलं होतं. तीही ते काम खुशीने करीत होती. आठवड्यापूर्वीच विद्याबेन तिला न्यूरोसर्जनच्या क्लिनिकमध्ये चेकअपसाठी घेऊन गेल्या होत्या. डॉक्टरनी तपासणी संपवली आणि म्हटलं, सिस्टर, युअर पेशंट इज क्वाईट ओके. त्यांचं वाक्य संपताच गीताने म्हटलं, डॉक्टर साहेब, फिजिकली आय एम क्वाईट ओके, पण अजून माझी मेमरी सुधारली नाही. मला इथं हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीचं काही सुद्धा आठवत नाही. आठवण्याचा मी सारखा प्रयत्न करते आहे. डॉक्टरने किंचित हसून म्हटले, तुम्ही तसा प्रयत्न करूच नका. काही काळ गेल्यावर तुम्हाला आपोआप मागचं आठवू लागेल. धीर सोडू नका. तिने धीर सोडला नव्हता. तिची रोजची दिनचर्या सुरळीत चालू होती. विद्याबेन हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असत, पण गौरी तिला सतत काही ना काही उद्योगात गुंतवून ठेवी. तिने गीताला भरतकाम शिकवलं, लोकरीचं विणकाम शिकवलं. रोज संध्याकाळी ती गीताला बाहेर घेऊन जाई. जवळच्या बगीचात, लायब्ररीत घेऊन जाई. ही बघा, मासिके आहेत, पुस्तकं आहेत, तुम्हाला यातलं काय हवं ते बघा. गीताला वाचनाची तशी गोडी नव्हती, पण वेळ जाण्यासाठी ती मासिके वाचायला आणि वाचित असे म्हणण्यापेक्षा चाळीत असे. आता मुलांच्या परीक्षा आटोपल्या होत्या, त्यामुळे तीही मोकळी झाली होती. एक दिवस सिस्टर विद्याबेन ड्युटीवरून घरी येताच तिने म्हटले, बहनजी, गौरी भाभी घरकामात गुंतलेली असते. तुम्ही आपल्या व्यवसायात असता, पण मला आता रिकामटेकडेपणाचा कंटाळा आलाय. गीता, त्या दिवशी डॉक्टरनी सांगितलंय ना की तुझ्या मेमरीत तशी सुधारणा आहे, पण पूर्ववत सुधारणा व्हायला अजून 3-4 कदाचित 6 महिन्यांचा कालावधी लागेल. आताच तुझ्या मेंदूवर ताण पडेल असं काम तुला देता कामा नये. अजून काही दिवस जायला हवेत. पण एवढं करून माझी मेमरी पूर्ववत होईल का? निश्चित होईल असं आम्हाला वाटतं. अशा केसेस पूर्ववत व्हायला खूप वेळ लागतो. काही महिनेच नव्हे तर वर्षे सुद्धा जातात. गीता काही न बोलता स्तब्ध राहिली. निराशा तिच्या चेहऱ्यावर पसरली होती. विद्याबेनजीने समजावणीच्या स्वरात म्हटले, हे बघ गीता, मुलांचा तू अभ्यास घेतलास, तो अभ्यास तुला आठवतोय ना? हो, चांगलाच, शब्द आठवतोय. मी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले तेव्हापासूनचं मला सारं आठवतंय. तर मग मागचेही आठवेल. धीर धर, आत्मविश्वास ढळू देऊ नकोस. काही न बोलता ती हाती मासिक घेऊन बाहेर बगीचात गेली. विद्याबेन घरात गेल्या. कपडे बदलून हातपाय धुवून स्वयंपाकघरात आल्या. गौरी त्यांच्यासाठी चहा बनवत होती. त्या जेवण टेबलाजवळ खुर्चीवर बसल्या. गौरीने फराळाची प्लेट ठेवली. थंडगार पाण्याचा पेला ठेवला. त्यांनी गार पाण्याचा पेला तोंडाला लावला. रिकामा करून परत टेबलावर ठेवला आणि स्वतःशी विचार करीत त्या तशाच बसल्या. गौरीने हलकेच म्हटले, मा, आपण गीताचा विचार करता आहात ना? आपणाला रात्रंदिवस अस्वस्थ बनवणारा तो एक प्रश्न. छे, प्रश्न कसा बहू? आमच्या व्यवसायात असे अनेक प्रश्न उभे राहतात. गीताच्या बाबतीत मी केव्हाच एक योजना आखून ठेवली आहे. आज मी येताना डॉक्टर साहेबांना भेटून आले. त्यांचा सल्ला घेऊन आले. चहाचा घोट घेत त्यांनी पुढे म्हटले, गौरी, हिची केस अगदी वेगळी, काहीशी गूढ, अनयुज्युअल आहे. ती बरी होणार, हिची स्मृती पूर्ववत परत येणार हे निश्चित. म्हणजे? डॉक्टर साहेब तशी खात्री देत आहेत. त्यांना तसा आत्मविश्वास आहे. अगं, ते खूप अनुभवी, नाणावलेले न्यूरोलॉजिस्ट आहेत. आपल्या विषयावर, त्यातल्या विविध केसेसवर त्यांचं सारखं संशोधन चाललेलं असतं. हो, ते मी ऐकलं आहे. त्यांच्या पेशंटच्या बाबतीत त्यांचा आत्मविश्वास अजून निष्फळ गेलेला मी पाहिला नाही. आणि या केसच्या बाबतीत आज ते मला म्हणाले, सिस्टर, तुम्ही मोठं मन करून या केसची जबाबदारी घेतलीत. मी त्यांना बोलू न देता म्हटलं, सर, मीच काय, माणुसकीची जाण असलेल्या कुणीही हिची जबाबदारी घेतली असती. कपातला उरलेला चहा 2-4 घोटात त्यांनी पिऊन कप खाली ठेवला आणि म्हटले, बहू, तिला आता कंटाळा येणं स्वाभाविक आहे. उन्हाळाही सुरू झाला आहे. इथला उन्हाळा भारी कडक. मुलांच्या परीक्षा संपल्या.
तुम्हाला फैजाबादला आता क्वार्टर्सही मिळाली आहे, तेव्हा तुम्ही आता तिकडे जाल. गीताला मग इथं एकटं राहावं लागेल. आम्ही जूनमध्ये गेलो तरी चालेल. मुलांच्या ऍडमिशन्स हे घेऊन ठेवतील. तोपर्यंत गीताबेन. अगं, तोपर्यंत तिचा स्मृतिभ्रंश काही बरा होणार नाही. तिकडे गिरीशचे जेवणाचे हाल होतात. मुलांना घेऊन तू जा. पण तुम्ही ड्युटीवर जाल तेव्हा तिला कुणीतरी सांभाळायला हवं ना. हॉस्पिटलमधून आयाची सोय झाली तर. छे, आयाला हे काम जमणार नाही. मी एक योजना केली आहे. कोणती? मी तिला गंगामाटीला पद्माबहेनकडे पोचवून येते. अशा केसेसमध्ये बदललेल्या वातावरणाचाही खूप फायदा होतो. गेल्या 5 वर्षात गंगामाटीला मी गेले नाही. चाचाजी आता वृद्ध झालेत. त्यांची 75 उलटून गेले. तेव्हा त्यांना एकदा भेटून येते. गंगा किनारीच्या त्या शांत खेड्यात गीताचं मन रमेल अशी मला खात्री वाटते. निश्चितच तिचं मन त्या वातावरणात रमेल. फार शांत, रम्य, पवित्र परिसर आहे. गंगा मैयाच्या कृपेने ती लवकर बरी होईल. मी मघा साहेबांना तेवढ्यासाठीच भेटायला गेले होते. त्यांना माझी ही योजना मी सांगितली. ती ऐकून ते एकदम खुश झाले. म्हणाले, सिस्टर, यू आर राईट, क्वाईट राईट. तुमच्या योजनेप्रमाणे जरूर करा. तेव्हा पद्माबहेनला मी उद्याच पत्र लिहिते. 10 दिवसांची रजा घेते. तुझं सगळं सामान पॅक केलेलं आहेच. बाकी काही न्यायचं असेल तर तयारीला लाग. आपण बरोबर निघू. गिरीश फैजाबादला तुला उतरवून घ्यायला येईल. मी पुढे काशीला उतरून गंगामाटीला जाईन. येताना तुझ्याकडे 2 दिवस राहून दिल्लीला जाईन. गौरी त्यांच्याकडे क्षणभर पाहत राहिली. आपली सासू कर्तृत्ववान आहे, कनवाळू आहे, याचा या घरी आल्यापासून ती नित्य अनुभव घेत होती. पण आताचं तिचं प्रसंगावधान, दूरदृष्टी, अचूक योजना पाहून ती स्तिमित होऊन गेली. रिकामी कब्बशी उचलीत तिने म्हटलं, आपण या प्लेटमधलं फराळाचं काही खाणार नाही? नको, तशी आता भूक नाही. ठेवून दे. हे बघ, तू उद्या गिरीशला पत्र लिहून टाक. आणि त्या उठून बाहेर बागेत गेल्या. गीता अजूनही बाकावर बसलेली होती. तिच्या मांडीवर उघडं पुस्तक होतं. दोन्ही हात त्यावर ठेवून ती आकाशाकडे एकटक पाहत होती. तिला त्या तशा अवस्थेत एकटी एकाकी बसलेली पाहताच त्यांचं मन हेलावलं. त्या दिवशी रसिकभाई पटेल यांच्याकडे त्यांना जी हकीकत कळली, जी माहिती मिळाली, ती ऐकल्यापासून त्या या काहींशा गूढ घटनेविषयी आपल्या मनाशी विविध कारण परंपरा जुळवून पाहत होत्या. काहीतरी घडलं हे निश्चित. दोघांचे मतभेद, भांडणे आणि असं जेव्हा काही घडतं तेव्हा त्यांचे परिणाम स्त्रीलाच भोगावे लागतात. किती शांत सुंदर मुलगी ही, फार जॉली, बोलकी मैत्रीण, असं रेहानाने अगदी कळवळून हिचं वर्णन केलंय. ग्रॅज्युएट, चांगल्या घरची, संसारात सुखी असलेली, नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी. किती करुणाजनक अगतिक अवस्था झाली आहे तिची. त्या तिच्या जवळ गेल्या. तिच्या खांद्यावर हलकेच थोपटीत म्हणाल्या, गीता, गौरांगीलाबरोबर तू नाही सर्कसला गेलीस? बघण्यासारखी आहे. हो, पण आम्ही उद्या जाणार आहोत. मी, भाभी आणि त्यांची मैत्रीण. बोलता बोलता ती एकदम अदबीने उभी राहिली. अगं बैस ना. ती बसली. त्या तिच्या शेजारी बसल्या. त्यांनी म्हटलं, आता उन्हाळा जाणवू लागलाय, नाही? हो, पण यावेळी इथे बागेत बरं वाटतं. हो, आणि यावेळी जिथे फार उन्हाळा नसतो अशी थंड ठिकाणं बरी वाटतात. हो, गंगा किनारी खूप थंड असतं. आपण काशीला गंगा किनारी जाऊया, काशी बघूया. हा उन्हाळा मलाही सहन होत नाही. मी 8 दिवस रजा घेणार आहे. आपण काशीला जाऊ. तिथं गंगामाटी नावाचं छोटं खेडं आहे. गंगा किनाऱ्यावरच आहे. छान आहे. गंगामाटी गाव? हो, आमचं ते मूळ गाव. तुला खूप आवडेल. ठरल्याप्रमाणे विद्याबेन आपली सून, नातवंडे आणि गीता यांच्यासह निघाल्या. गीता खिडकीशी बसली होती. तशी प्रवासभर ती प्रसन्न होती, पण मधूनच एकदम आपल्या विचारात गढून जाई. एकदा मध्येच तिने म्हटलं, पूर्वी मी असा रेल्वेतून प्रवास केलाय, पण केव्हा, कुठं ते मात्र मला आठवत नाही. केव्हाचा आठवण्याचा प्रयत्न करते आहे, पण
विद्याबेननी म्हटले. पण तू मुद्दाम आठवण्याचा प्रयत्न करूच नकोस. काही दिवसांनी तुला ते सगळे आठवेल. गीता अधिक काही बोलली नाही. खिडकीबाहेर नजर लावून बसून राहिली. फैजाबाद स्टेशनवर गिरीश आला होता. गौरी व मुले उतरून गेली. काशी स्टेशनवर गाडी थांबली. विद्याबेन गीतासह उतरल्या. पद्माबेन गर्दीतून वाट काढीत त्यांच्या डब्याजवळ आल्या. गीताने त्यांच्याकडे पाहिलं. दोघी जवळजवळ सारख्या वयाच्या, पण पद्माबेन जरा स्थूल दिसत होत्या. वयाने थोड्या मोठ्या असाव्यात. पद्माबेनने म्हटलं, विद्या, आता आपण गंगामाटीला लगेच जाऊया. बस बाहेर उभी आहेच. वा, बस सर्व्हिस नवीन सुरू झाली का? हो, 6 महिने झाले सुरू होऊन. आपल्या गंगामाटीवरून पुढची गावे घेत थेट बनारसला जाते. आता आपल्या गंगामाटीवरून बसचा थेट रस्ता झालाय. वा, मग बरीच सुधारणा झाले. हो ना, गेल्या 5 वर्षात तू इकडे आलीच नाहीस. हो, अगं काही ना काही अडचणी, शिवाय हॉस्पिटलमधून रजा मिळणेही कठीण. चाचाजी ठीक आहेत ना? दोघी बोलत सामानासह स्टेशन बाहेर पडल्या. गीता त्यांच्या मागोमाग चालत होती. स्टेशन बाहेर बस उभी होती. टांगे बरेच होते. सामानासह तिघी बसमध्ये चढल्या. थोड्याच वेळात बस भरली, चालू झाली. गीता खिडकीतून बाहेर पाहत होती. जिकडे तिकडे नवी पालवी फुटलेली वनराजी. वसंत ऋतू ऐन भरात होता. सकाळची वेळ, अंगावर येणारा वारा सुखद आणि शीतल वाटत होता. काही वेळाने वेगाने जाणाऱ्या बसने वळण घेतलं. विद्याबेननी एकदम म्हटलं, गीता, ती पाहिलीस गंगा? काशीची पवित्र गंगा. या पवित्र गंगेचं दर्शन घ्यायला, हिच्या शीतल पाण्यात स्नान करायला उभ्या भारतातून लोक इथं काशीला येतात. गीता दूरवर दिसणाऱ्या संथ सागरासमान विशाल पात्राकडे एकटक पाहत होती. तिने विचारले, आपण जातो आहोत त्या गावाहून काशी जवळ आहे? हो, अगदी जवळ. येथून 8 मैल. आता जातो आहोत ते गाव गंगामाटी, गंगेच्या किनारीच. इथून नावेत बसून थेट काशीच्या घाटावर आपणाला जाता येतं. बोलता बोलता अर्धा तास गेला आणि बस एका भोवताली पार बांधलेल्या विशाल वटवृक्षाखाली थांबली. पद्माबेन चटकन उठल्या. चला, आलं आपलं गंगामाटी. पारावर बसलेला एक नोकर चटकन उठला. बस जवळ आला. बसमध्ये चढून त्याने सगळं सामान घेतलं आणि तो पुढे चालू लागला. पद्माबेन बरोबर बोलत बोलत विद्याबेन आणि तिच्या मागोमाग गीता चालू लागल्या. डाव्या बाजूच्या एका गल्लीत शिरल्या. गल्लीतून जाताना उजवीकडे खाली उतरती दरड आणि त्याखाली घाट बांधलेलं विशाल गंगापात्र दिसत होतं. गल्ली तशी अरुंद अन लांबलचक, घराला घरे लागून होती. गीता त्या दोघींच्या मागोमाग पायऱ्या चढून एका घरात शिरली. पुढे लहानसं कंपाऊंड, मध्ये तुळशी वृंदावन, त्यालगत खाली एक शंकराची पिंडी, पलीकडे कोपऱ्यात एक बेलाचे झाड, तुळशीचा ताटवा आणि अनेक फुलझाडे होती. घराच्या पायऱ्यांना दोन्ही बाजूला ओटा बांधलेला होता. ती इकडे तिकडे नजर टाकीत दोघी बहिणींच्या मागोमाग पायऱ्या चढून आत गेली. घर बरेच जुने पण मजबूत बांधणीचे आणि प्रशस्त होते. पुढच्या खोलीत एक मोठी चटई अंथरलेली होती. दाराच्या दोन्ही बाजूला उभ्या गजाच्या खिडक्या होत्या. त्या दर्शनी खोलीच्या दोन्ही बाजूंना खोल्या दिसत होत्या. पद्माबेन उजव्या बाजूच्या खोलीत शिरल्या. त्यांच्या मागोमाग विद्याबेन आणि गीता दोघी आत गेल्या. तिथे खाली एका जाड बैठकीवर एक वृद्ध ग्रहस्थ तक्क्याला टेकून आरामात बसले होते. त्यांची पांढरी शुभ्र दाढी त्यांच्या छातीवर रुळत होती आणि मस्तकीच्या शुभ्र जटा मानेवर मागे पडल्या होत्या. पद्माबेननी म्हटले, चाचाजी, विद्या आले. विद्याबेननी पुढे होऊन त्यांच्या पायांना स्पर्श करीत म्हटले, चाचाजी, जय श्री शंकर. शुभम भवतु. सगळी कुशल आहात ना? हो चाचाजी, मी गीताला घेऊन आले आहे. गीता, चाचाजींना. त्यांचे वाक्य पुरे होण्यापूर्वीच गीता चटकन पुढे झाली आणि खाली वाकून तिने नमस्कार केला. त्यांनी तिच्या मस्तकी हात ठेवून काही मंत्र पुटपुटत आशीर्वाद दिला. पद्माबेननी म्हटले, गीता, आता मागील दारी हौदावर जाऊन तोंड वगैरे धुवून ये. विद्या सगळं दाखवील. गीता विद्याबेन बरोबर मागे परसात गेली. तिथे विहीर होती, रहाट होता, पलीकडे नळही दिसत होता.
एक कुणबीबाई रहाटाचे पाणी हौदात सोडत होती. मागचं हे परसू मोठं होतं. पलीकडे गुरांचा गोठा दिसत होता. गोठ्यात 2 गायी, 1 वासरू होतं. गोठ्याच्या पलीकडे कौलारू छपराची खोली दिसत होती. एक कुणबीबाई बाहेर भांडी घासत होती. एक नोकर गायींची धार काढत होता. मागे बाहेर जाण्याचा दरवाजा होता. गीता कुतूहलाने दारापर्यंत गेली. बाहेर अगदी छोटा बोळ. या गल्लीचे मागील दरवाजे या बोळातच असावेत. ती तोंड धुणं वगैरे सगळं आटोपून स्वयंपाकघरात आली. विद्याबेन तिथे आधीच येऊन बसल्या होत्या. दोघी बहिणींच्या गप्पा चालल्या होत्या. ये गीता, बैस. विद्याबेनने आपल्या शेजारी मांडून ठेवलेल्या पाटावर ती बसली. विद्याबेनने म्हटले, गीता, चाचाजींच्या खोलीच्या समोरची खोली आहे ना, म्हणजे बाहेरच्या दालनाच्या डाव्या हाताची, तिथे आपलं सगळं सामान ठेवलंय. हो. प्रवासाने थकली असशील, आता चहा घेऊन थोडा वेळ कॉटवर पडणार असशील तर पड, मग सावकाश आंघोळ वगैरे कर. तिनं आपलं चहा खाणं संपवलं आणि ती बाहेरच्या खोलीत गेली. खोली चांगली प्रशस्त मोकळी होती. रस्त्यालगतच्या बाजूला गजाची मोठी खिडकी होती. तिथून पुढचं अंगण, बाहेर गल्लीत जाण्याचा दरवाजा, रस्त्यापलीकडची दरड, खाली समोरचा घाट, विशाल गंगापात्र, त्यातून अधूनमधून संथपणे चाललेल्या नौका, सारं काही दिसत होतं. हे सर्व पाहताना तिचं मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. आपण नव्या पण अगदी वेगळ्या वातावरणात आलो आहोत याची तिला जाणीव झाली. मनाला आलेला सुन्नपणाही कमी झाला. रात्री गाडीत गर्दीतल्या प्रवासाने तिचं शरीर शिणलं होतं, पण मरगळलेलं मन मात्र एकदम प्रसन्न बनलं. ती काही वेळ खिडकीशी समोरचं ते चित्ततोष दृश्य पाहत राहिली. मग थोड्या वेळाने ती कॉटवर येऊन पडली. पाहता पाहता तिचा डोळा लागला. स्वयंपाक घरालगतच्या खोलीत पद्माबेन आणि विद्याबेन बोलत बसल्या होत्या. विद्याबेनने गीताविषयी आपल्या पत्रातून तशी ओझरती कल्पना दिली होती. आता त्यांनी गीताविषयी आपल्या बहिणीला सगळं सविस्तर सांगितलं. पद्मा, आमच्या डॉक्टरांचं ठाम मत पडलं की वातावरणात बदल होऊन हिला अगदी वेगळं वातावरण, मनाला मेंदूला पोषक वातावरण मिळालं तर तिची स्मृती लवकर सुधारण्यास मदत होईल. मी त्यांना आपल्या गंगा माटीचं वर्णन केलं तेव्हा ते एकदम खुश झाले. म्हणाले, अगदी योग्य वातावरण आहे, अवश्य तिथे ठेवा. म्हणूनच मी तिला इथं घेऊन आले आहे. तुझी काही हरकत? हरकत? काय बोलतेस तू हे? तू काहीही मनात न आणता अगदी खुशाल तिला इथं ठेव. मी सांभाळीन. एवढ्या मोठ्या घरात आता मी आणि चाचाजी दोघे उरलो आहोत. शिवानंद आणि त्याची बायको मुलांसह युनिव्हर्सिटीच्या क्वार्टर्समध्ये राहतात. वेदश्री त्यांची बायको तिथे नोकरी करते. मुले तिथेच शिकतात. या सगळ्या दृष्टीने त्यांना तिथे राहणे सोयीचे पडते. अधूनमधून आणि सणावारी इथे येतात. मी इलाश्रमात गेले की चाचाजी एकटेच असतात. तशी नोकर मंडळी आहेत. सदू, शंकर, स्वयंपाकाची बाई, राधाबाई इथेच असतात. अन तू आश्रमात नोकरी करतेस? रिटायर? संस्था मला सोडायला तयार नाही. आता तशी मी सबंध दिवस जात नाही. दुपारी 4ला जाते, 6ला परत येते. सध्या माझ्याकडे सुपरविजन आणि व्यवस्था बघण्याचंच काम आहे. आता तुमच्या आश्रमाचा व्यापही वाढला असेल. 25 वर्षे झाली. दरवर्षी वाढतो आहे आणि तो वाढतच राहणार. महिलाश्रम आहे, त्याला जोडून अर्भकाश्रम काढलाय. शिवाय गेल्या वर्षी घटस्फोटिता, परित्यक्ता स्त्रियांचा विभाग चालू केला. यातल्या बऱ्याच अर्थार्जन करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या आहेत, पण सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्या इथं आश्रमात राहण्याचा आग्रह धरतात. बाकीच्या अर्धशिक्षित स्त्रियांसाठी आम्ही विविध उद्योग अगदी सुरुवातीलाच सुरू केले आहेत. त्यामुळे तिथे आज सगळ्या स्वावलंबी, अर्थार्जन करणाऱ्या आहेत. काम करून शिकण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आम्ही रात्रीचे शिक्षण वर्गही घेतो. अरे वा, म्हणजे स्त्रियांचा सर्वांगीण विकास करणारा तुमचा हा आश्रम खरोखरच आदर्श म्हटला पाहिजे. पद्मा, म्हणजे तू खूप काम करतेस. पहिल्यापासूनच तुझी दृष्टी, विचार वेगळे आहेत. पद्माबेन स्तब्ध झाल्या. थोड्या वेळाने त्यांनी म्हटलं, विद्या, ठिकठिकाणी आश्रम निघताहेत. आश्रमातली स्त्रियांची संख्या वाढते आहे, परिसर वाढतो आहे,
ही काही आनंदाची किंवा अभिमानाची गोष्ट नाही. असे हे आश्रम म्हणजे आजच्या प्रगत सुशिक्षित समाजाला कलंक आहेत. ज्या दिवशी आपल्या समाजात देशात एकही अनाथाश्रम दिसणार नाही, जरुरीच पडणार नाही, असा दिवस उगवेल का? हा विचार नेहमी माझ्या मनात येतो. गेली 25 वर्षे मी डोळे आणि मन उघडे ठेवून सगळं पाहते आहे. येणाऱ्या सगळ्या आश्रमाला घर समजून सलोख्याने राहतात, पण घराचं सुख त्यांना मिळतं का? स्त्री घराशी किती निगडीत असते? घर हा तिचा जीव, तिचा आत्मा. घरावाचून तिला आपला जन्म व्यर्थ वाटतो. ती मनातून नेहमीच दुःखी असते. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असते, भरपूर कमावते, पण माझ्या या अशा स्वभावामुळे यांच्या किती कथा, किती व्यथा या हृदयात साठवून ठेवते. जाऊ दे चल, हा विषय न संपणारा आहे. पण स्त्रीचा घराचा मूलभूत हक्क. तेवढ्यात राधाबाई दाराशी डोकावल्या. त्यांनी म्हटलं, "अम्मा, स्वयंपाक झालाय, पानं मांडू का?" "चाचाजींना?" "त्यांचं जेवण मघाच झालं." "मग आमची पाने मांडा, आम्ही आलोच. विद्या, गीताला उठव." आजचा हा चौथा भाग इथेच संपला. आज मी वाचलेला हा चौथा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन सुद्धा दाबा. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या 5व्या भागामध्ये. धन्यवाद.